विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा, शिक्षक पात्रता परीक्षा टेट पेपर 1 आणि 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पहा पहा आज हा आपला भाग 6वा आहे. या अगोदर आपण 5 भाग आपल्या VPN गुरु या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नक्कीच हे देखील भाग पहा. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते? पहिला पर्याय पहा, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बाल विकासशास्त्र होय. त्यानंतर बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्याचा विकास निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक ह्या विश्वासाला बालपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. वरील सर्व पर्याय बरोबर. पाहता खालीलपैकी कोणती व्याख्या बालविकासाकडे अंगुली निर्देश करते? तर या ठिकाणी या सर्व ज्या व्याख्या आहेत त्या बालविकासाकडे अंगुली निर्देशक करतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. कोणतं? वरील सर्व. बालविकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? पहा, पर्याय आहेत. पहा, E.B. हरलॉक, सरोजिनी रशियन, इरिक्सन, F.W. टेलर. बालविकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? चला पहा, कोणाला सांगता येते पाहूया. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 F.W. टेलर. पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. म्हणजे बालविकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता आहे? F.W. टेलर. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे. पहा, शिक्षणाचा सत्यवादी स्तर टिंबटिंब आहे. शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, मुख्याध्यापक केंद्रित, अनुभव केंद्रित. चला सांगा, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे. शिक्षक केंद्रित आहे, विद्यार्थी केंद्रित आहे, मुख्याध्यापक केंद्रित आहे की अनुभव केंद्रित? तर त्याचं उत्तर आहे पहा, अनुभव केंद्रित. कोणता? अनुभव केंद्रित. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट. कोणतं? पर्याय क्रमांक 4 अनुभव केंद्रित. अनुभव केंद्रित हे आपलं उत्तर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पाहायचा आहे. पहा, प्रश्न 4, चारित्र्याचा विकासामुळे टिंबटिंब होतो. चारित्र्याच्या विकासामुळे टिंबटिंब होतो. इच्छाशक्ती, वर्तन व्यवहार, नैतिकता, वरील सर्व. पहा, चरित्र्याचा विकास इच्छाशक्ती असेल, वर्तन व्यवहार असेल, नैतिकता असेल तरच आपल्याला काय होतो? चारित्र्याचा विकास होतो. म्हणजेच या ठिकाणी वरील सर्व हा या ठिकाणी अचूक पर्याय आहे. त्यानंतर 5वा आणि मोस्ट IMP प्रश्न आहे, खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? पहा, अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पहा, विभेदीकरण स्तर, स्मृती स्तर, चिंतनशील स्तर आणि समजण्याचा स्तर. तर खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? त्याचं अचूक उत्तर आहे पहा, विभेदीकरण स्तर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे? अचूक उत्तर आहे. विभेदीकरण, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? नैसर्गिक वातावरण, नियंत्रित वातावरण, परीक्षित वातावरण आणि नैसर्गिक आणि नियंत्रित वातावरण. व्यक्तीचं जे अध्ययन आहे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येतं? तर त्याचं उत्तर अचूक आहे नैसर्गिक आणि नियंत्रित वातावरण. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला पुढं 7वा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. नोकरी, समाज परिवर्तन, शिक्षकाचा उदरनिर्वाह, वरील सर्व. पहा, आता मुख्य उद्दिष्ट विचारले. शिक्षणाचे नोकरी आहे, शिक्षकाची उदरनिर्वाह हे देखील आहे, परंतु मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर समाज परिवर्तन. म्हणजेच या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 2 समाज परिवर्तन. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, शालेय गणवेशाच्या माध्यमातून टिंबटिंब या मूल्याची जपवणूक होते. पहा, मोस्ट IMP प्रश्न आहे. शालेय गणवेशाच्या माध्यमातून टिंबटिंब मूल्याची जपवणूक होते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समता या मूल्याची काय होते? जपवणूक होते. त्यानंतर 9वा प्रश्न हा देखील मोस्ट IMP आहे. मृत सक्रिय अवस्था बालकाच्या टिंबटिंब वयात असते. मृत सक्रिय अवस्था. पहा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पहा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे.
मृत संक्रिय अवस्था बालकाच्या टिंबटिंब वयामध्ये असते, तर त्याचं अचूक उत्तर आहे 7 ते 12, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, 7 ते 12. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. चला सांगा, अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे, तात्पुरती, लवचिक, अखंड आणि स्थिर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अखंड. कोणती प्रक्रिया आहे? अखंड प्रक्रिया आहे. अभ्यासक्रम विकसन ही कशी प्रक्रिया आहे? तर अखंड प्रक्रिया आहे. समजलं? 10 प्रश्न झाले. आता 11वा प्रश्न, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे टिंबटिंब होय. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे काय? चला सांगा, ज्याला येतंय त्याने उत्तर द्यायचं आहे. आता भरपूर आपला एकच महिना परीक्षेसाठी शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यामुळे परीक्षा, शिक्षण, मूल्यमापन, मुक्त शिक्षण, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे, चला पाहूया कोण सांगतंय. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे काय? तर शिक्षण. काय? शिक्षण, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर परिणामकारक शिक्षक होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकून धरण्याचे कौशल्य, शैक्षणिक साध्य वापराचे कौशल्य, श्राव्य व स्पष्ट उच्चार, चुणचुणीत व्यक्तिमत्व. परिणामकारक शिक्षक होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? एक महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकून ठेवण्याचे कौशल्य शिक्षकामध्ये पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? अचूक उत्तर आपलं आहे. त्यानंतर आपल्याला 13वा प्रश्न पाहायचा आहे, अध्यापन कौशल्यात टिंबटिंबचा समावेश होतो. वर्ग व्यवस्थापन, संप्रेषण कौशल्य, कथन कौशल्य. सांगा, अध्यापन कौशल्यामध्ये या सर्वांचा समावेश होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला अचूक उत्तर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे उलट सुलट बाजू मांडणे, विज्ञानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी टिंबमध्ये येतात, म्हणजे पाठांतरामध्ये येतात, स्मृतीमध्ये येतात, वादविवादामध्ये, विवरणमध्ये. सांगा, कशामध्ये येतात? उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे कशामध्ये येतात? तर वादविवाद. काय? वादविवाद, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर अध्यापन म्हणजे काय? अद्ययावत माहितीची देवाणघेवाण, पाठांतर आणि माहितीची पुनरावृत्ती यास प्रोत्साहन, चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास, अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. सांगा, आता अध्यापन म्हणजे काय? तर अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 15 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. आता आपल्याला 16वा प्रश्न पाहायचा आहे. राष्ट्र विकासासाठी भविष्यकाळात शिक्षणाची गुंतवणूक वाढवावी, भविष्यकाळात शिक्षणाची गुंतवणूक कमी करावी, शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा, केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात. आता या ठिकाणी राष्ट्र विकासासाठी काय केलं पाहिजे? तर भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त याचाच विचार केला जातो, म्हणजे काय अशाचा? तर बौद्धिक विकासाचा. कशाचा? बौद्धिक विकासाचा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? त्याचं 17व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 18वा प्रश्न आहे. 18वा प्रश्न काय आहे? टिंबटिंब हा द्विष्टवादात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. टिंबटिंब हा द्विष्टवात्मक या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. टिंबटिंब हा द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. टिंबटिंब ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि वरील सर्व. तर त्याचं उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका, टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते, तर त्याचं देखील उत्तर आहे उच्च प्राथमिक शिक्षण, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे टिंबटिंब असतो. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी आता पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी कोण सांगतंय? पाहूया. तर किती? 2.5 ते 6 वर्ष पूर्व प्राथमिक. 2.5 ते 6 वर्ष. 2.5 ते 6 वर्ष त्या ठिकाणी काय आहे? कालावधी आहे 2.5 ते 6 वर्ष. त्यानंतर पुढचा 21वा प्रश्न आहे
अध्ययन व अध्यापन याचा परिणाम होतो. शारीरिक घटक, सामाजिक घटक, परिसरी घटक वरील सर्व. तर अध्ययन अध्यापनावर कोणाचा घटक होतो परिणाम? तर वरील सर्वांचा परिणाम होतो. पहा, वरील सर्वांचा म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. पहा, त्यानंतर 22वा प्रश्न आहे. पहा, 22वा प्रश्न, वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले, कारण अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते, प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते, प्रत्येकाला समजावून घेता येते, हजेरीला कमी वेळ लागतो व स्टेशनरीची सुद्धा बचत होते. तर 22व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1, 2, 3 म्हणजे अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते, प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते आणि प्रत्येकाच्या समस्या समजावून घेता येतात. हे तीनही काय आहेत? बरोबर आहेत. पहा, म्हणजे वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे काय चांगले? तर चांगले कारण आपण बघितलं 1, 2 आणि 3, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. पहा, त्यानंतर पुढं 23वा प्रश्न आहे. 23वा प्रश्न काय आहे? हे शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात. शिक्षकाचे व्यक्तिमत्व, सखोल ज्ञान, अध्यापन नियोजन आणि मतभेद. पहा, आता अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते? तर शिक्षकाचं व्यक्तिमत्व, सखोल ज्ञान, अध्यापनाचं नियोजन. म्हणजे 1, 2 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? बरोबर उत्तर त्या ठिकाणी त्याचं आहे. पहा, त्यानंतर शाळेचा परिसर कसा असावा? तर शाळेतील वातावरण शांत, निरोगी, खुले असावे. शाळेत वातानुकूलन यंत्राद्वारे वातावरण नियंत्रित करावे. शाळेजवळ हमरस्ता नसावा, कारण त्यामुळे प्रदूषण होते. शाळेजवळ क्रीडांगण असावे. शाळेभोवती झाडे असावीत. बरोबर. तर या ठिकाणी कोणतं बरोबर आहे? तर चला सांगा, कोण सांगतंय? 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. कोणतं बरोबर आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2 दुसरं बरोबर आहे का? शालेय वातावरण वातानुकूलित यंत्राद्वारे वातावरण नियंत्रित करावे, हे नाही. पहा, वातानुकूलित यंत्राची आवश्यकता नाही. पहा, म्हणजे 1, 3, 4, 5 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 1, 3, 4, 5. 1, 3, 4, 5. 1, 3, 4 व 5. 1, 3, 4 व 5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा 25वा प्रश्न आहे. शिक्षकाने फक्त शिक्षेचाच उपयोग करावा, फक्त पारितोषिकाचा वापर करावा, शिक्षा व पारितोषिकाचा योग्य प्रमाणात वापर करावा, पारितोषिकांचा कमी व शिक्षेचा जास्त वापर करावा. तर त्याचं उत्तर आहे. पहा, अचूक शिक्षा व पारितोषिकांचा योग्य प्रमाणात वापर करावा म्हणजेच पर्याय क्रमांक 3. अवधान व अभिरुची यामध्ये काय आहे? तर अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्याच्या काय आहेत? 2 बाजू आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या मानसिक समस्या आहेत. भिन्न बौद्धिक पात्रता, त्यानंतर शिक्षकाबद्दल घृणा निर्माण होणे, शारीरिक अनारोग्य, न्यूनगंड निर्माण होणे. विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या आहेत. चला सांगा कोणत्या आहेत? 1, 3, 4 व 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते? तर त्याचं उत्तर आहे. पहा, 2दा. प्रथम सत्र, द्वितीय सत्र, तर प्रत्येक 1 वेळा म्हणजे 2 वेळेस. त्यानंतर 29वा प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न. एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे, तर तुम्ही काय कराल? त्या विद्यार्थ्यांना प्रतिशोध घेण्यासाठी मागणी घेण्याचा प्रयत्न कराल, केवळ कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांना प्रतिशोध घ्याल, पालकांना भेटून तक्रार वापस घेण्यास सांगाल, तक्रारीचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्याल. तर पहा, या ठिकाणी 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, तक्रारीचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्याल. त्यानंतर 30वा प्रश्न, तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात. एक शिक्षक आपले अध्यापन कार्य व्यवस्थित करीत नाही हे आपल्याला माहिती आहे, तर त्याचं उत्तर आहे तुमच्या वर्गाला म्हणजे त्यांच्या वर्गाला अचानक भेट द्याल व त्यांच्या कार्याची पाहणी करून निर्णय घ्याल. अशा पद्धतीने आपण हे
अध्ययन आणि अध्यापनाचे बालमानसशास्त्र या विषयातील मोस्ट IMP 30 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.